मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. 9वीत शिकणारा एक मुलगा एक दिवस घरी येऊन त्याच्या वडिलांना बोलतो, की "पप्पा, आज मी शाळेत क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले." त्याचे वडील खूप आनंदी होतात आणि त्याला शाबासकी देतात. तो मुलगा रोज शाळेतून घरी आल्यानंतर त्याच्या वडिलांना सांगतो, की त्याने किती चांगली बॅटिंग केली आहे. कधी तो सांगतो, की त्याने हाफ सेंचुरी केली आहे, तर कधी सांगतो, की आज त्याने सेंचुरी केली आहे. त्याच्या वडिलांना आपल्या मुलाचा खूप गर्व वाटत होता आणि ते त्याला अजून चांगल्या प्रकारे खेळायला प्रोत्साहित करायचे. एक दिवस तो मुलगा खूप निराश होऊन घरी आला. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला कारण विचारले, तेव्हा त्याने सांगितले की त्याला शाळेच्या टीममध्ये सिलेक्ट नाही केले गेले. हे ऐकून त्याच्या वडिलांना विचित्र वाटले की माझा मुलगा इतका चांगला खेळतो तरी पण त्याला टीममध्ये सिलेक्ट का नाही केले. तर दुसऱ्या दिवशी त्याचे वडील त्या शाळेत जातात आणि कोचला विचारतात की माझा मुलगा जर इतका चांगला खेळतो तर मग त्याला सिलेक्ट का नाही केले गेले. कोच मैदानाकडे इशारा करत बोलतात की ते बघा तुमचा मुलगा कोणत्या मुलांसोबत क्रिकेट खेळत आहे ते. बाप हे सर्व बघून अचंबित होऊन जातो की त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. कोच बोलतो की तुमच्या मुलामध्ये जिंकण्याबद्दल अभाव आहे आणि त्याला हारण्याची भीती वाटते. त्यामुळेच तो त्याच्या वयापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलांसोबत खेळत असतो. जर तो त्याच्या वर्गातील मुलांसोबत खेळला तर तो हरेल किंवा लवकर आऊट होऊन जाईल आणि असे जर झाले तर त्याचा स्वाभिमान दुखावला जाईल आणि त्याचा जो भ्रम आहे की तो चांगला खेळतो तो भ्रम तुटून जाईल. यामुळेच तो छोट्या छोट्या मुलांसोबत खेळणे पसंत करतो. कोचचे हे बोलणे ऐकून बाप निशब्द होऊन जातो. मित्रांनो, हे जे 9वीतल्या मुलाने केले आपण सर्व पण हेच करतो. आपण सर्वांनी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे आपल्या आयुष्याला 2 झोनमध्ये विभागून ठेवले आहे, सेफ झोन आणि एन्काउंटर झोन. सेफ झोनमध्ये आपण त्या गोष्टी ठेवल्या आहेत ज्यांना करण्यात आपण कम्फर्टेबल असतो आणि ज्या आपल्याला सोप्या वाटतात, आणि एन्काउंटर झोनमध्ये त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कठीण वाटतात म्हणून आपण त्यांच्यापासून दूर राहतो. पण जर तुम्ही एकदम लक्षपूर्वक बघाल तर तुम्हाला समजेल की आपल्याला जे पण यश, पैसा, आरोग्य जे काही आपल्याला पाहिजे, जे आपल्याकडे नाही आहे ते सर्व एन्काउंटर झोनमध्येच आहे. पण आपण त्याच्यामध्ये खेळायला घाबरतो. माणूस जितकी पण स्वतःची ग्रोथ करतो ती सेफ झोनमध्ये बसल्या बसल्या नाही करत. ग्रोथ नेहमी एन्काउंटर झोनमध्येच होते. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा धीरूभाई अंबानी यमनमध्ये पेट्रोल पंप अटेंडंट होते तेव्हा त्यांची लाईफ सेट होती. त्यांचे लग्न झाले होते, त्यांना एक मुलगा होता आणि त्यांच्या बायकोला अजून एका मुलाची अपेक्षा होती. एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून बघितले तर ते रिस्क घ्यायच्या कंडिशनमध्ये अजिबातच नव्हते. तरी पण त्यांनी बिझनेस करण्यासाठी तो जॉब सोडून दिला. धीरूभाईच्या या निर्णयांचा पूर्ण कुटुंबाने विरोध केला. त्यांना काहीच गरज नव्हती एन्काउंटर झोनमध्ये येऊन रिस्क घेण्याची. धीरूभाईंनी त्यांचा पहिला बिझनेस मुंबईमधून एक इम्पोर्टर एक्सपोर्टर म्हणून सुरू केला. जेव्हा हा बिझनेस चांगला चालू लागला तेव्हा हा बिझनेस पण त्यांच्या सेफ झोनमध्ये आला. आता त्यांना काहीच गरज नव्हती एन्काउंटर झोनमध्ये पुन्हा यायची. पण त्यांनी पुन्हा यार्न ट्रेडिंगमध्ये संधी बघितली आणि ते यार्न ट्रेडिंग करू लागले. पुन्हा त्यांचे नातेवाईक आले आणि बोलू लागले, "अरे यार, काय करतोय? तुझ्याकडून नाही होणार." कारण की यार्न ट्रेडिंग त्यावेळी खूप रिस्की बिझनेस समजला जात होता. यात फक्त मोठ्या व्यापाऱ्यांचाच समावेश होता. धीरूभाईंचा यार्न ट्रेडिंग बिझनेस पण यशस्वी झाला आणि हा सुद्धा त्यांच्या सेफ झोनमध्ये आला होता. पण त्यांनी पुन्हा एन्काउंटर झोनमध्ये उडी मारली. त्यांना पॉलिस्टर बिझनेसमध्ये संधी दिसली आणि त्यांनी पॉलिस्टर फॅक्टरी सुरू केली. जेव्हा हा पण बिझनेस त्यांच्या सेफ झोनमध्ये आला त्यानंतर त्यांनी जामनगरमध्ये पेट्रोलियम रिफायनरी सुरू केली. जेव्हा मी तुम्हाला श्रीमंत बनायची गोष्ट बोलतो तेव्हा जास्त इन्कमवाला, सेफ झोनमध्ये बसलेला, TV बघणारा व्यापारी बनण्याची गोष्ट नाही बोलत. मी तुम्हाला धीरूभाईसारखी मेंटॅलिटी असलेला व्यक्ती बनायला सांगतो. म्हणजेच असा व्यक्ती जो थोडं कमावल्यानंतर सेफ झोनमध्ये बसून नाही राहिला पाहिजे, पुन्हा एन्काउंटर झोनमध्ये गेले पाहिजे आणि त्यापेक्षाही मोठे काम केले पाहिजे आणि असे करतच राहिले पाहिजे. ज्यावेळी एन्काउंटर झोनमधले एखादे काम आपल्या सेफ झोनमध्ये येतं आणि जेव्हा आपल्याला त्याची सवय होऊन जाते, आपण त्यात मास्टर बनून जातो, तेव्हा आपण विचार करतो की सोड ना, आता काय करायचं आहे, आता पुढे इतकं सगळं तर आहे, एवढं सगळं तर करतोय ना, एवढं सगळं कमवतोय ना. हीच गोष्ट जर मुकेश अंबानीने मनात आणली असती तर आज आपल्याजवळ जिओ नसते. तर मित्रांनो, हा होता खूपच छोटा पॉवरफुल असा मेसेज धवल भाटिया यांच्या ही स्वॅम विथ द शार्क फॉर ॲन आईस्क्रीम या पुस्तकामधून. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचले पाहिजे, जे तुमच्या थांबलेल्या मेंदूला नक्की चालना देईल. जर तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करत असणार तर तुम्हाला माहीत असेल की मी तिथेसुद्धा अशा पुस्तकांबद्दल पोस्ट करतच असतो. सध्या या व्हिडिओमध्ये इतकेच. आवडले असेल तर लाईक नक्की करा
आणि सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला बिलकुल विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. नमस्कार.